महानगर गॅसच्या नावाखाली खोदलेले खड्डे पावसाळ्यात ठरतायत जीव घेणे. चिखलाच्या या ढोळात कधीपर्यंत चालणार निष्पापांच्या जीवाची खेळ. प्रशासनाचा कुलिंग मोड. 2 वर्षापूर्वी 4 वर्षाच्या चिमुरड्याचा बळी जाऊन देखील सिडकोला जाग नाही. नक्की कुणाच्या बळीची वाट पाहते प्रशासन? पावसानंतर काम करून म्हणणाऱ्या कंत्राटदाराला पाठीशी घालणारी यंत्रणा कुणाच्या दबावाखाली? रहिवाशांच्या सुरक्षेपेक्षा कंत्राटदारांचे खिसे महत्वाचे का? मला काय माहिती नाही. कॉन्ट्रॅक्टर त्याशी बोलून उद्यान की अपघाताची निमंत्रणे. सोसायटीतील उद्यानांची दुरावस्था आणि भंगार गाड्यांचा साठा. सिडकोच्या दुर्लक्षामुळे स्वप्नपूर्तींचे अस्तित्व धोक्यात. स्वप्नपूर्तीचे रहिवासी फक्त करदाते आहेत का? सुरक्षेच्या बाबतीत चाललेला हा काळा बाजार आता सहनशीलतेच्या पलीकडे. बोलावं तर लागेलच. महासागर न्यूज. स्वप्नपूर्ती नाव ऐकलं की डोळ्यासमोर येते ते म्हणजे आनंदी हस्त खेळता आयुष्य. पण आज रायगडच्या खारघरमधील याच स्वप्नपूर्ती संकुलाची अवस्था पाहिली तर मनाला एकच प्रश्न पडतो. हे स्वप्नाचं घर आहे की सिडको आणि कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे तयार झालेला मृत्यूचा सापळा? 5000 कुटुंब, हजारो लहान मुलं जेव्हा येथे सिडकोच्या या संकुलात राहायला आले तेव्हा त्यांनी सुखी आयुष्याचे स्वप्न पाहिले होते. पण इथल्या रस्त्यांची आता चाळण झाली आहे. महानगर गॅसची पाईपलाईन टाकण्याच्या नावाखाली फेब्रुवारी मार्च मध्ये रस्ते खोदून ठेवले. ते आज पावसाळा डोक्यावरती आले तरी तसेच उघडे पडले आहेत. पाईपलाईन टाकेपर्यंत स्थानिकांनी सोसलं. खड्ड्यातूनही वाट काढत पडत झडत 4 महिने काढले. पण जून महिना तोंडावरती आला आणि भरमसाठ पाऊस होणार याची कल्पना असतानाही जून महिना ओलांडला तरी देखील कंत्राटदार मात्र सुस्तपणे बसला होता. दैनिक महासागरच्या माध्यमातून आम्ही कंत्राटदाराला प्रश्न विचारला होता तेव्हा कंत्राटदार म्हणतोय पावसाळ्यानंतर काम करू. म्हणजे काय? तोपर्यंत इथल्या रहिवाशांनी, इथल्या चिमुरड्यांनी जून मोठी धरून जगायचं का एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट बघायची?